तुमच्याही घरात मालमत्तेच्या वाटपावरून कधी वाद झाले आहेत का? आणि वडिलोपार्जित मालमत्तेत मुलींना नक्की किती हक्क मिळतो हे तुम्हाला माहीत आहे का? आज आपण याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हिंदू वारसा हक्क कायदा 1956 काय सांगतो, मुस्लिम आणि ख्रिश्चन कायद्यात काय फरक आहेत, आणि हो, वाद टाळण्यासाठी मृत्यूपत्र बनवण्याची एक सोपी चेकलिस्ट सुद्धा देणार आहोत. आणि अशीच उपयुक्त माहिती हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा, कारण इथे आम्ही कोणतंही शुल्क घेत नाही. आणि हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आपण एक महत्त्वाची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत. नमस्कार, महसूलशाहीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची गोष्ट आहे गावातल्या सविताताईंची. वडिलांच्या अचानक निधनानंतर घरात मालमत्तेवरून खूप वाद सुरू झाले. कारण मृत्यूपत्रच केलेलं नव्हतं. हो, भाऊ बहिणीला हक्क द्यायला तयार नव्हते. नाती तुटण्याच्या मार्गावर होती. तेव्हा त्यांना कोणीतरी आपल्या महसूलशाही चॅनल बघायला सांगितला. अच्छा, त्यांनी मुलींच्या हक्कांबद्दलचा आपला भाग बघितला. त्यांना योग्य कायदेशीर मार्ग समजला आणि आज ते कुटुंब पुन्हा एकत्र आलं आहे. वा, म्हणजे योग्य माहिती किती मोठा बदल घडू शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे. अगदी. म्हणूनच महसूल आणि कायद्यांबाबत अशीच विश्वसनीय आणि उपयुक्त माहिती हवी असेल तर आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूया. मालमत्तेचे वारस आणि वाटप, आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत तज्ज्ञ आहेत. नमस्कार. चला अगदी सुरुवातीपासून, म्हणजे गावाकडच्या सोप्या भाषेत समजून घेऊया. मालमत्ता, वारस आणि वाटप म्हणजे नेमकं काय? नक्कीच. बघा, मालमत्ता म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जिला काहीतरी किंमत आहे. अच्छा. याचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे स्थावर मालमत्ता, जी हलवता येत नाही, म्हणजे जमीन, घर, दुकान. अगदी बरोबर. आणि दुसरी आहे जंगम मालमत्ता, जी आपण इकडून तिकडे हलवू शकतो. जसं की रोकड, सोनं, गाडी किंवा अगदी जनावरं सुद्धा. हो. आता दुसरा शब्द आहे वारस. वारस म्हणजे कायद्यानुसार ज्या व्यक्तीचा त्या मालमत्तेवर हक्क असतो ती व्यक्ती. म्हणजे पती, पत्नी, मुलं, आई, हे सगळे. बरोबर. आणि वाटप म्हणजे काय, तर या वारसांमध्ये त्या मालमत्तेची विभागणी करणं. घरात मिठाई वाटण्यासारखं. अगदी तसंच. एक तर मृत्यूपत्राप्रमाणे वाटप होतं, नाहीतर मग वारसा कायद्याप्रमाणे. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. वा, भारी माहिती दिलीत. आता आपल्या एका दर्शकाच्या प्रश्नाकडे वळूया. रामराव पाटील विचारतात की वडिलांनी मृत्यूपत्र केलेले नाही तर वडिलोपार्जित जमिनीचे वाटप कसे होईल? हा खूप लोकांच्या मनात येणारा प्रश्न आहे. बघा, जर कुटुंब हिंदू, बौद्ध, जैन किंवा शीख असेल तर त्यांच्यासाठी हिंदू वारसा हक्क कायदा 1956 लागू होतो. या कायद्यानुसार मृत्यूपत्र नसेल तर मालमत्तेवर पहिला आणि समान हक्क वर्ग 1च्या वारसांना मिळतो. वर्ग 1चे वारस म्हणजे अगदी जवळचे नातेवाईक, बरोबर? अगदी. यात कोण कोण येतं मग? यात येतात मुलगा, मुलगी, विधवा पत्नी, आई. आणि समजा एखादा मुलगा किंवा मुलगी आधीच निधन पावली असतील तर त्यांची मुलं, म्हणजे नातवंड. हो. आणि कायद्यानुसार या सगळ्यांना मालमत्तेत अगदी समान वाटा मिळतो. एक उदाहरण देऊन सांगता का? समजा 10 एकर जमीन आहे आणि 3 वारस आहेत, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी. तर ती 10 एकर जमीन त्या तिघांमध्ये अगदी समान वाटली जाईल. म्हणजे प्रत्येकाला 3.33 एकर जमीन मिळेल, कोणताही भेदभाव न करता. आणि इथेच तो महत्वाचा मुद्दा येतो नाही का, 2005 सालचा बदल. अगदी. क्विक फॅक्ट 1, 2005 साली कायद्यात झालेल्या बदलामुळे मुलींना मुलांइतकाच जन्मापासून वडिलोपार्जित मालमत्तेत समान हक्क मिळाला आहे. म्हणजे रामरावांच्या बहिणीला सुद्धा भावा इतकाच हक्क मिळेल. हो, अगदी तेवढाच. तुमच्या कुटुंबात कधी असा अनुभव आलाय का? कायद्याप्रमाणे वाटप झालं की अडचणी आल्या? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता एका मोठ्या गैरसमजाबद्दल बोलूया. अनेकदा म्हटलं जातं की मुलीला लग्नात हुंडा किंवा मानपान दिला की तिचा मालमत्तेतला हक्क संपतो. यात किती तथ्य आहे? यात 0 तथ्य आहे. हा पूर्णपणे चुकीचा आणि कायदेशीर आधार नसलेला गैरसमज आहे. अच्छा. माझ्या अनुभवातून सांगतो, हा गैरसमज अनेक कौटुंबिक वादांचं मूळ आहे. आपण आत्ताच हिंदू वारसा हक्क कायद्यातील 2005च्या दुरुस्तीबद्दल बोललो. हो, कलम 6. बरोबर. त्यानुसार मुलींना जन्मानेच समान हक्क मिळतो. लग्नात तिला काय दिलं, किती सोनं दिलं, याचा तिच्या वडिलोपार्जित हक्कावर काहीही म्हणजे 0 परिणाम होतो. आणि वडिलांच्या स्वकष्टार्जित मालमत्तेचं काय? तिथेही जर मृत्यूपत्र नसेल तर मुलींना समान हक्क मिळतोच. त्यामुळे हा गैरसमज मनातून काढून टाकणं खूप गरजेचं आहे.
हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. आता आपण हिंदू कायद्याबद्दल बोललो, पण मुस्लिम किंवा ख्रिश्चन कुटुंबांसाठी मालमत्ता वाटपाचे काही वेगळे नियम आहेत का? हो, नक्कीच आहेत. प्रत्येक धर्माचे स्वतःचे वैयक्तिक कायदे आहेत. जसं की मुस्लिम कुटुंबांसाठी शरियत ॲक्ट 1937 लागू होतो. त्यात वाटपाची तत्त्व वेगळी आहेत. साधारणपणे मुलाला मुलीच्या दुप्पट हिस्सा मिळतो. अरे, हा तर मोठा फरक आहे. हो, आणि पत्नीला जर मुलं असतील तर मालमत्तेत 18वा हिस्सा मिळतो. इतकंच नाही तर मृत्यूपत्राद्वारे एखादी व्यक्ती फक्त त्याच आपल्या इच्छेनुसार देऊ शकते. म्हणजे 2/3 मालमत्ता कायद्याप्रमाणेच वाटावी लागते. अगदी. आणि ख्रिश्चन कायद्याचं काय? ख्रिश्चन, पारशी किंवा ज्यू धर्मियांसाठी इंडियन सक्सेशन ॲक्ट 1925 लागू होतो. ख्रिश्चनांमध्ये जर पत्नी आणि मुलं असतील तर मालमत्ता सर्वांमध्ये समान वाटली जाते. म्हणजे तिथे समानता आहे. हो, आणि एक गंमत सांगतो, जर कायदेशीर वारस कोणीच नसेल तर म्हणतात. अरे वा. माझा सल्ला हाच राहील की प्रत्येक कायद्यात खूप बारकावे आहेत, त्यामुळे जाणकार वकिलाचा सल्ला घेतलेला कधीही उत्तम. ही माहिती ऐकल्यावर तुम्ही तुमच्या मालमत्तेच्या नियोजनाबद्दल विचार करणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपला महसूलशाही यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि आत्ताच सबस्क्राईब करा. आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. हे सगळे वाद टाळण्यासाठी मृत्यूपत्र किंवा विल करणं किती महत्त्वाचं आहे आणि ते बनवण्याची सोपी चेकलिस्ट सांगता येईल का? नक्कीच. मृत्यूपत्र हे भविष्यातले वाद आणि कोर्ट कचेऱ्या टाळण्यासाठीचं सगळ्यात प्रभावी साधन आहे. याने तुम्ही तुमच्या इच्छेनुसार मालमत्तेचं वाटप करू शकता. मग ते कसं बनवायचं? चला स्टेप बाय स्टेप बघूया. स्टेप 1, मालमत्तेची यादी बनवा. तुमच्या मालकीच्या सर्व स्थावर आणि जंगम मालमत्तेची अगदी सविस्तर यादी करा. बँक खात्याचा नंबर, जमिनीचा गट नंबर, सगळं स्पष्टपणे. बरोबर. स्टेप 2, वारस आणि वाटा ठरवा. कोणाला किती हिस्सा द्यायचा आहे हे अगदी स्पष्ट शब्दांत लिहा. यात गोंधळ नको. अजिबात नाही. स्टेप 3, 2 साक्षीदार घ्या. हे साक्षीदार सज्ञान म्हणजे 18 वर्षांवरील असावेत आणि महत्त्वाचं म्हणजे ते तुमचे वारस नसावेत. अच्छा, म्हणजे निस्वार्थी असावेत. हो. स्टेप 4, सही आणि तारीख. तुमची सही स्पष्ट असावी आणि साक्षीदारांनीही तुमच्या समोर सही केली पाहिजे. आणि शेवटची पायरी? स्टेप 5, नोंदणी करा. मृत्यूपत्राची नोंदणी करणं बंधनकारक नाही, पण सब रजिस्ट्रार कार्यालयात जाऊन नोंदणी केली तर ते अधिक सुरक्षित ठरतं. वा, ही चेकलिस्ट तर खूपच उपयोगी आहे. आणि एक क्विक फॅक्ट 2, भारतीय उत्तराधिकार कायदा 1925 कलम 59 नुसार 18 वर्षांवरील कोणतीही मानसिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती मृत्यूपत्र बनवू शकते. हा प्रत्येकाचा अधिकार आहे. हे लक्षात ठेवलं तर खूप सोपं जाईल. आता पुढचा प्रश्न आपल्या दर्शक सुनीता गायकवाड यांचा आहे. वडिलोपार्जित शेत जमिनीचे वाटप करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात आणि प्रक्रिया काय असते? खूप महत्त्वाचं आणि व्यावहारिक प्रश्न आहे. बघा, यासाठी काही कागदपत्र आवश्यक असतात. कोणती? मूळ मालकाचं मृत्यू प्रमाणपत्र, सगळ्या वारसांचे ओळखपत्र जसं की आधार कार्ड, नातेसंबंध सिद्ध करणारे पुरावे. म्हणजे रेशन कार्ड किंवा फॅमिली ट्री. हो. त्यासोबत जमिनीचा ताजा उतारा, मृत्यूपत्र असेल तर त्याची प्रती आणि सगळ्या वारसांचं एक शपथपत्र. ही सगळी कागदपत्र जमा झाल्यावर मग तहसील किंवा तलाठी कार्यालयात वारस नोंदणीसाठी, ज्याला आपण फेरफार नोंद म्हणतो, त्यासाठी अर्ज करावा लागतो. आणि मग तलाठी सगळं तपासून. बरोबर. तलाठी कागदपत्र तपासतात, चौकशी करतात आणि मग उतार्यावर वारसांची नावं लावतात. माझी एक टीप आहे की कागदपत्र नेहमी अपडेटेड ठेवावीत, नाहीतर प्रक्रियेला उगाच वेळ लागतो. खरंय. तुमच्या गावात जमिनीच्या कागदपत्रांबाबत लोकांना अडचणी येतात का? गावाचं नाव आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. मालमत्तेवरून भावाभावांमध्ये वाद का होतात यावर बोलूया. आपल्याकडे एक म्हण आहे, भावाभावाचं वैर पक्क्या घराला देखील सुरुंग लावतं. हे खूप कटू आहे, पण खरं आहे. या वादांची मुख्य कारणं काय आहेत असं तुम्हाला वाटतं? माझ्या अनुभवातून सांगतो, पहिलं कारण आहे कायद्याचं अज्ञान. लोकांना त्यांचे हक्कच माहीत नसतात. दुसरं म्हणजे अपूर्ण कागदपत्र आणि पिढ्याने पिढ्या सातबारा अपडेट न करणं. अगदी. आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे संवादाचा अभाव. भाऊ बहीण एकमेकांशी बोलायलाच तयार नसतात. यावर उपाय काय? उपाय संवादातच आहे. एकत्र बसून चर्चा करा. गरज वाटल्यास गावातल्या एखाद्या चांगल्या माणसाला मध्यस्थ म्हणून घ्या. वकिलाचा सल्ला घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालमत्ता धारकाने हयाती मृत्यूपत्र करावं. म्हणजे पुढच्या पिढीची डोकेदुखी वाचते. हो. आणि इथे क्विक फॅक्ट 3,
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 नुसार काही जमिनी जसे की आदिवासी जमीन किंवा वर्ग 2च्या जमिनी यांच्या हस्तांतरणासाठी आधी तहसीलदारांची परवानगी लागते. हे अनेकांना माहीत नसतं. तो सांगाल का? हो, एक किस्सा सांगतो. एका कुटुंबात 3 भाऊ आणि 2 बहिणी होत्या. वडिलांच्या निधनानंतर जमिनीच्या वाटपावरून वाद सुरू झाला. भाऊ बहिणींना हक्क द्यायला तयार नव्हते. नेहमीचीच कहाणी. हो, पण त्यातल्या एका तरुण भावानं महसूलशाहीवरचा आपला व्हिडिओ पाहिला. त्याला मुलींच्या समान हक्काबद्दलची माहिती मिळाली. मग त्याने ती माहिती कुटुंबाला समजावून सांगितली. सुरुवातीला विरोध झाला, पण त्याने धीर सोडला नाही. त्याने वकिलाचा सल्ला घेतला आणि सगळ्यांना कायद्याची बाजू पटवून दिली. आणि मग वाद मिटला. हो, त्यांची कोर्ट कचेरी वाचली, पैसा वाचला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची नाती टिकली. वा, म्हणजे योग्य माहिती आणि सामंजस्य किती महत्वाचं आहे हे यातून दिसतं. अगदी. कायद्याने मालमत्तेचा हक्क मिळतो हे खरं आहे, पण त्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारायला आणि नात्यांची वीण जपायला आपण कितपत तयार असतो हा विचार नक्की करायला हवा. आजच्या चर्चेतून आपण खूप महत्वाचे मुद्दे शिकलो. वारसा हक्क, विविध धर्मांतील कायदे, मृत्यूपत्राचे महत्त्व, मुलींचा समान हक्क आणि शेतजमीन वाटपाची प्रक्रिया. माझा एकच प्रेरणादायी संदेश आहे. सरकार कायदे बनवते, पण खरी ताकद तुमच्या जागरूक राहण्यात आहे. माहिती मिळवा, प्रश्न विचारा आणि कायद्याचा योग्य वापर करा. जागरूक राहा आणि आपले हक्क जाणा. अगदी बरोबर. आणि महसूल आणि कायद्यांबद्दल सोप्या भाषेत अशी माहिती मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्हाला पुढच्या भागात कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर शेअर करा, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. तुम्हीही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद मिळवू शकता. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा. लवकरच भेटू. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद.